साई सबूर 11चा संघ आहे तर दुसरीकडे मितांश 11. आजच्या दिवसात आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर ग्रुप बी मधून पाटील ब्रदर्सचा संघ क्वालिफायच्या दिशेने दाखल. ग्रुप एच्या दिशेने आपण होतो ज्या ठिकाणी टाकीपाडाचा संघ, त्या अगोदर साई श्रद्धा क्रीडा मंडळ पहिला क्वालिफाय होणारा संघ, त्यानंतर टाकीपाडा बॉईज टाकीपाडा वॉरियर्सचा संघ. ग्रुप बीच्या दिशेनं पहिला क्वालिफाय होणारा संघ, संघाचं नाव पाटील ब्रदर्स आणि त्यातून दोन संघ, त्यातील चोरसीची लढत एकीकडे मितांश 11 विपक्ष साई सबुरी 11चा संघ आहे. खोलवा टप्प्याचा स्टंपिंग आहे, गडी बाद आहे. पावसकर बॅक टू द डगआउट. पावसकर साठी मला वाटतं पारितोषिक देखील होतं, परंतु आता डगआउटच्या दिशेने आहे. सूरज चव्हाण बंटीसाठी लगातारचे 3 चौकार कोणत्याही षटकामध्ये 501 रुपयाचं पारितोषिक पारसबम यांच्याकडून हे पारितोषिक आहे. कोणत्याही षटकामध्ये ही संधी असेल, खरं तर एक प्रोत्साहित केलं जात आहे सूरज चव्हाण यांना, परंतु त्या प्रकारचा खेळ होईल का? आता थोडंसं संकट आहे गोलंदाजी मार्कवर. जतीन आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव, हे धावफलकामध्ये ऍड. पहिले 3 चेंडूंचा खेळ, 3 धावा धावफलकावर. गोटू स्टंपिंग होता तो वाईड होता बॉल. यस, वाईड चेंडू होता. चार बॉल 6 धावा होत्या आणि ही सिंगल 5 चेंडू 7 धावा ह्या धावफलकावर. 1 टू गो, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 5 बॉल 8 धावा, 8-8. यस, आखोड टप्प्याचा नक्कीच होता, परंतु यावेळेला 1+1 नो +1, 2 धावा धावफलकात ऍड. 5 चेंडूंचा खेळ, 10 धावा ह्या धावफलकावर. थोडासा फंबल, तोपर्यंत सिंगल धाव,
ही धाफकात ॲड. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा धाफकावर एक चांगली सुरुवात ही आतापर्यंत आहे. दोन संघ आणि त्यातील एक चुरशीची लढत आपण पाहतोय. एकीकडे साई सबूर 11चा संघ आहे, दुसरीकडे मितांश 11. डुवाडाईची लढत. जो संघ आता विन होणार तो नक्कीच टॉप 6च्या दिशेनं दाखल होणार आणि त्यासाठी चालणारी ती पराकोटींची लढत दोन संघांमध्ये आपण पाहतोय. रिव्हर्स अटेंड सिंगल धाव धाफकामध्ये ऍड होत असताना 1.1 चेंडूंचा खेळ 11 धावा 12 धावा धाफकावर. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न काहीतरी वेगळं होता. गडीबाद मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये ह्या फटक्याला क्षमा नाहीये. नवीन फलंदाज हबीब शेख. स्विचिट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. धावा 12 धावा धाफकावर आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आहे. खेळ 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी. 16 धावा धाफकावर. हबीब भाई ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली सुरुवात. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर येत असताना 1.5 चेंडूंचा खेळ 17 धावा आतापर्यंत धाफकावर येतात. बफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूंना भेदून जातोय परंतु कॉम्बिनेशन फील्ड. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धाफकात ॲड. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 18 धावा ह्या धाफकावर. टाइमवर देखील लक्ष द्या. शेवटच्या 6 मिनिटांचा अवधी हा बाकी असेल. मितांश 11 शेवटची 6 मिनिटे ही बाकी आहेत. नाही तर आपला एक खेळाडू हा मैदानाच्या बाहेर असेल ह्याची देखील नोंद घ्या. अक्रम गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या 12 चेंडूंचा 18 धावा धाफकावर. नक्कीच चांगली सुरुवात आहे आतापर्यंत परंतु ह्या वेळेला काय. ह्या वेळेला जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद. तिसरा षटकाराच्या रूपानं. बॅक टू द पार्ट. साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 एक आगळा वेगळा असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. तब्बल ह्या स्पर्धेत 12 संघ आणि त्या 12 संघातील एक चुरशीची लढत. आजच्या दिवसातील तब्बल 8 संघ. त्यामध्ये साईराज 11 असेल, टाकीपाडा वॉरियरचा संघ असेल, साई श्रद्धा, अंकु 18, मितांश 11, पाटील ब्रदर्स, सॅम 3 11,
आणि साई सबुरी 11चा संघ. हे तब्बल 8 संघ आपण पाहिले आजच्या दिवसात. त्यातील ग्रुप ए मधून 2 संघ क्वालिफायच्या दिशेनं. पहिला संघ साई श्रद्धा मित्रमंडळ आणि त्यानंतर टाकीपाडा वॉरियर्स हे 2 संघ क्वालिफायच्या दिशेनं दाखल. ग्रुप बीच्या दिशेनं आपण दाखल होतो, ज्या ठिकाणी पहिला ग्रुप ए मधून क्वालिफाय होणारा संघ पाटील ब्रदर्स आणि त्यानंतर मितांश 11 विपक्ष साई सबुरे 11. यातील हे एक चुरशीची लढत आपण पाहतोय. आता कोणता संघ हा टॉप 6च्या दिशेनं दाखल होणार. कहते हैं ना, दिन है तो रात तो हो गई, बादल है तो बरसात तो हो गई, और आज का दिन तुम्हारे साथ है ना, तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. वो कल के दिन होगी आणि ही चमचमते ट्रॉफी पर्व पहिलं एक भव्य दिव्य असं आयोजन साई श्रद्धा गोविंद चषक पदक यांच्या माध्यमातून हे कोणता संघ आता ते आपल्या नावी करणार ह्यासाठी चालणारी ते आता लढाई डुवा डायची लढाई 21 धावा 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. साई सबुरीचा संघ आता एक एक्सेलेट करतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा जातोय, चेंडू जवळ जवळ अगदी दूर मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. बॅक टू द पार्ट. वेलकम प्रवीण पाटील, DBN नेटवर्कचे सर्वा. बावीस धावा धाफकावर 4 गडींच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतात. अर्थातच आउटसाइड द संतोष पितळे साहेब यांच्याकडून चौकारांसाठी मयूरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु बॅटची कडा गडीबाद. बॅक टू द पार्ट. 3 षटकांचा खेळ. 23 धावा. पहिलं षटक ज्या प्रकारे धावा ह्या खोऱ्यानं उडल्या होत्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं धावेंना रोख लगावले गेले. पाचची 2 षटक ज्या प्रकारे हाताळली अगदी धावेंना रोख लगावत असताना आता 18 चेंडूंचा खेळ. 23 धावा धाफकावर. शेवटच्या येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 3 चेंडू किती धावांचा मजल, किती धावांचा टार्गेट हा ठेवला जाईल हा येणारी आता काय वेळ दर्शवणार. चला टाइमवर लक्ष द्या. शेवटचं 1 मिनिट. आता 1 मिनिटामध्ये आपल्याला अजून देखील 4 चेंडू हाताळायचे आहेत. चला प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज गो टू टाइमर आहे मॅचसाठी, ह्यावर लक्ष द्या प्लीज. ट्वेंटी 24 धावा यावेळेला अगदी वळण घेतलं, हातभर वळण घेतलं. निर्धाव चेंडू, फेअर डिलिव्हरी. चला शेवटचे 30 सेकंड, शेवटचे 2 चेंडू.
हबीब भाई दुसरीकडून प्रयत्न करतोय प्रयत्न 2 धावांचा होता सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड 25 धावा आता शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 26 आहेत समासावी बफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न सिंगल धाव धाफळकात ऍड दुसरीचा प्रयत्न आहे धावचीची संधी गडीबाद आणि एक माफक आव्हान धाफळकावर 27 आता येणारे 24-28 धाव्यांचं लक्ष कोणता संघ हा टॉप 6च्या दिशेनं दाखवणार एकीकडे मितांश 11 दुसरीकडे साई सबुरी 11चा संघ आहे एक माफक आव्हान नक्कीच धाफळकावर परंतु त्या धाव्यांना कशा प्रकारे पाहिलं जात आहे ती आता येणारी ती काळ वेळ दर्शवेल साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 ह्या स्पर्धेसाठी तितकेच मोठी मेहनत आज संपूर्णतः आमची आयोजकांची टीम त्यामध्ये बंटी असेल करेश असेल राजू असेल महेश पाल असेल आमची संपूर्णतः डीबीएनची टीम त्यामध्ये डीबीएनचे सर्व अर्थातच धनंजय मांगेला प्रवीण पाटील आणि कॅमेरामॅन हरेश मांगेला असेल धनंजय पाटील असेल त्यानंतर डीजे मॅन रवी असेल पंच आजच्या दिवसामध्ये रवीला आपण पाहिलं गोटूला पाहिलं त्यानंतर मॅन्युअल स्कोरर अक्षय असेल त्यानंतर रोहित कदम असेल ह्या सर्वांचं पुन्हा एकदा आज साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा चषक ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत नक्कीच मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तितकेच मोठी एक मुळाची मदत त्यामध्ये लंबोदर क्रिएशनचे सर्व विशू गायकवाड असेल आनंद जयस्वाल साहेब असतील माजी नगरसेवक राजू ढगे साहेब असतील अब्बास शेलिया साहेब असतील ॲडव्होकेट भक्ती दांडेकर मॅडम असतील त्यानंतर SK स्पोर्ट्स संतोष कंचन असतील सोपारा स्पोर्ट्सचे सर्व हबीब शेख भाई असतील प्रशांत दरेकर साहेब असतील सिद्धी राऊत साहेब असतील भूषण पुकळे साहेब असतील प्रशांत शर्मा साहेब असतील धनंजय गावडे साहेब असतील प्रकाश शर्मा साहेब असतील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते अर्थातच परेश किणी साहेब असतील या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचा वाटा आणि या पडद्याचे पाठचे हिरो अर्थातच शुभम तरेकर ऋषिकेश असेल त्यानंतर जयेश असेल ह्या सर्वांचा एक मोलाचा वाटा आणि ही स्पर्धा आज गुन्ह्या गोविंदाला आज ह्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना साई श्रद्धा गोविंद चषक 2025 ग्रुप बी कोणता संघ आता क्वालिफायच्या दिशेनं टॉप 6च्या दिशेनं दाखल होणार एक माफालाका आव्हान धाफकावर येणारे 24-28 धावेंचं आव्हान हे धाफकावर आपण पाहतोय सलामवीर जोडी ज्याच्या खांद्यावर आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी पाहतोय असा राहुल इरकर आहे दुसरीकडे मारी आहे ह्या धावेंना रोखण्यासाठी हबीब भाई शेख पहिला चेंडू काय गोलंदाजी आहे काय वेग आहे ॲक्युरेसी आहे मितांश 11 संघ आपण थोडस बाजूला विनंती असेल प्रेक्षकांना विनंती असं थोडस बाजूया आपण पहिला चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये ऍड त्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचं काम पहिल्या 2 चेंडूंचा खेळ वैयक्तिक खातं खोळत असताना 2 खेळाडू श्री गणेश केला जातोय पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा ह्या धाफकावर आहेत एक पारंपरिक जोडी आतापर्यंत ह्या जोडीनं एक प्रभावित असा खेळ नक्कीच केलाय मारी असेल ज्या खेळाडूने अनेक वर्ष आज अंडाराम बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली दुसरीकडे लेदर क्रिकेट राहुल इरकर या खेळाडूला सातत्याने आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा एक माफक आव्हान आहे आणि त्या कॅल्क्युलेशनने त्या रणनीतीने आतापर्यंत खेळ करत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा ह्या धाफकावर पॅडल स्वीप सिंगल दुसरीचा प्रयत्न असेल का नाही येस नो हा कॉल देखील क्रिकेटमध्ये तितकाच महत्त्वाचा असतो
यावेळेला रोखवलंय, सिंगल धावेवर, हे समाधान मानावं लागतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा हातभर वळण घेतोय. यावेळेला धावचीची संधी असेल का, परंतु पंच गोटू म्हणतायत नॉट आउट. सिंगल धाव धावफलकात ऍड. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ, 5 धावा ह्या धावफलकावर येतात. हलक्याताना पुन्हा एकदा पुश करो, खुश रहो, अशी परिस्थिती आहे. काय खेळी आहे. आतापर्यंत शांत संयमी होता, परंतु राहुल म्हणतोय शांत बसायला मी काही संत नाहीये. एकाकी झुंज, एकाकी कडवी लढत आतापर्यंत आपण पाहतोय. धावफलक 17 धावा. ह्या धावफलकावर 1.4 चेंडूंचा खेळ. आता 14-11 हे इक्वेशन आहे. अरा 10. मॅचचं पारडं थोडंसं एकातर्फा आता जातं. एक माफक आव्हान नक्कीच धावफलकावर होता, परंतु यावेळेला दुष्काळात 13वा महिना आहे. ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये सहज आणि सोप्यारित्या. 2 सलामीवर बॅटर. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट, एक जिम्मेदारीने खेळ आतापर्यंत दर्शवला जातोय. चांगला खेळ. आता येणारे 10-7चे इक्वेशन आहे.
9-6. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 2.3 चेंडूंचा खेळ. धावफलक आता 22, 22 धावा. आठ 5-28 धावांचं लक्ष. एक माफक आव्हान धावफलक आव्हान नक्कीच होतं, परंतु 2 सलामीवर बॅटर. त्या प्रकारचा खेळ एका आशाभूत नजरेनं संपूर्ण आता डगआउट पाहतोय आणि त्या प्रकारचं खेळ देखील आतापर्यंत राहिलंय. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आता येणारे 6-6-3. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 25 धावा हे आतापर्यंत धावफलकावर. चार चेंडू 1 धाव. सामना फिनिश. सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम. टीम नेम मितांश 11. आजचा दिवस या ठिकाणी पार पडत असताना आपण पाहतोय, आपण ऐकत होतो, पाहत होतो साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025. पहिला ग्रुप ए च्या ठिकाणी आपण आलो होतो. त्या ठिकाणी पहिला क्वालिफाय होणारा संघ साई श्रद्धा क्रीडा मंडळ आणि त्यानंतर टाकीपाडा वॉरियर्स संघ. ग्रुप बी च्या दिशेनं पहिला ग्रुप ए मधून क्वालिफाय होणारा संघ पाटील ब्रदर्स आणि त्यानंतर मितांश 11. कॉंग्रॅच्युलेशन टीम. उद्याच्या दिवसात ठीक 3:30 पहिला चेंडू हा पडेल. ह्याची देखील सर्व खेळाडूंनी, सर्व आयोजकांनी याची नोंद घ्या, प्रेक्षकांनी. आणि उद्याचा ग्रँड फिनालेचा दिवस, फायनल डेचा दिवस, ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पर्व पहिलं एक गुन्हा